उत्तमराव माझं ऐका, अपरात्री जाण्याचं करू नका. अहो हवं तर सकाळी लवकर निघा. नाही नाही बापू, आत्ता मला थांबता नाही येणार. सकाळी फार महत्त्वाची कामं उरकायची आहेत मला. जादा घेतल्यानं उत्तमची जीभ जडावली असली तरी नेहमीच्या सवयीनं तो सफाईनं बोलत होता. जाता जाता वाठारला जायचं आहे. वाठारला? वाठारला कुठल्या मार्गानं जाणार? घाटातून. एवढ्या रात्रीचं लिंबघाटातनं जाणार तुम्ही उत्तमराव? अहो वेळ लागलाय का तुम्हाला? आणि तेही भाग्यश्री सोबत असताना. मग त्यात काय झालं? येताना आम्ही त्याच मार्गाने आलो ना. मला काळजी वाटते बरं का उत्तमराव. अहो रस्ता खराब नसला तरी वेडी वाकडी वळणं आहेत. दोन्ही बाजूंनी किर्र झाडी. झाडी कसली हो, निबिड अरण्यच म्हणा की. घाटात रस्त्यापासून थोड्या अंतरावर काळ दरी आहे. चुकून कोणी खाली गेलं तर तुकडासुद्धा सापडायचा नाही. भयंकर घाट आहे तो. दिवसा ढवळ्यासुद्धा तिथनं प्रवास करायला घाबरतात लोक. रात्री तर कोणी चुकूनसुद्धा जात नाही. अहो त्या 20-25 किलोमीटरच्या प्रवासात ना गाव, ना घर, ना हॉटेल, ना गॅरेज. बापू येताना आम्ही त्याच मार्गाने आलो आहे. मला बुवा तोच रस्ता फार आवडतो. अहो अवघ्या 20 मिनटात घाट चढून आलो. जाताना तर काय सरळ उतार आहे. येणाऱ्या गाड्यांना बगल द्यायला नको का ओव्हरटेक करायला नको. नाही यात काळजी करायसारखं काहीच नाही बरं का. नाही हो उत्तमराव, एक तर रस्ता मुख्य रहदारीचा नाही आहे आणि त्यातून आज अमावास्या आहे. अगं आई गं, आपण गडे हायवेनंच जाऊयात की. भाग्यश्रीनं उत्तमच्या पत्नीनं आपलं मत प्रदर्शित केलं. तिची भीती जाणून बापूंचं मन कळवळलं. असं करा ना तुम्ही मग. भाग्यश्रीला राहू द्यात मागं, उद्या गाडीनं पाठवून देईन. उत्तमच्या कपाळावर आठी उमटली. त्याच्या चेहऱ्यावरचा बदल भाग्यश्रीने बरोबर टिपला. नाही नाही, मला नाही थांबता येणार अहो. भाग्यश्री, दिवसाची गोष्ट वेगळी आहे. रात्रीचं त्या घाटातनं कोणीसुद्धा जायचं धाडस करत नाही. तुम्ही दोघं हट्टानं निघालाय, काळजी वाटते तुमची. बापू काळजी करायचं कारण नाही आहे. चार्जिंग टॉर्च आहे, लोडेड रिव्हॉल्वर आहे. वाटेत जंगली स्वापदं, दरोडेखोर जरी आडवे आले ना तरी त्यांच्याशी 2 हात करायला मी समर्थ आहे. तुमच्या धाडसाचं कौतुक करीन मी, पण भाग्यश्रीला घेऊन संकटात उडी मारू नये असं मला वाटतंय. तुम्ही असं करा ना, तुम्ही सरळ हायवेनी जा की. तो फार लांबचा पल्ला पडतो बापू. नीरावरनं पुन्हा 10-12 किलोमीटर परत यावं लागेल. घरी जायला मग सकाळ उजाडायची. आपल्यापेक्षा बापूंना भाग्यश्रीची चिंता अधिक ग्रासावी हा विचार उत्तमचं मन कुरतडत होता. बापूंच्या पार्टीत यायला भाग्यश्रीनं किती आडेवेडे घेतले होते. तुम्ही एकटेच जा म्हणून हट्ट धरला होता. पण उत्तमच्या आग्रहापुढे तिचं काहीही चाललेलं नव्हतं. पार्टीत मोठी मोठी मातब्बर मंडळी हजर होती. इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, सपत्नीक आलेले होते. भाग्यश्रीच्या लावण्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्यावर खेळलेल्या होत्या. बापू तर तिची पाठ सोडायला तयार नव्हते. मत्सरानं उत्तमला दंश केलेला होता. त्यांनी थोडी जास्तच घेतली होती. सागरसंगीत सामिष भोजनानं सारेच अंमळ जाडावले होते. उच्चभ्रू समाजातल्या महिलांना चषक तोंडाला लावताना पाहून भाग्यश्रीनं तोंड वाकडं केलं होतं. उत्तमनी तिला थोडं मद्य सीप करायची विनंती केली तेव्हा तिने खाऊ का गिळू या नजरेनं त्याच्याकडं बघितलं. त्यांनी तो नाद सोडून दिला. दुसऱ्या वेळी चषक घेऊन बापू तिच्याजवळ आले आणि तिला मद्य घेण्याची त्यांनी विनंती केली. त्यांची ही विनंती तिने धुडकावून दिली. बापूंनी माघार घेतली नाही, ते तिच्या पाठीमागेच लागले. एक तरी पेग घ्या ना तुम्ही भाग्यश्री. साऱ्या निमंत्रित मंडळींचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षिलं गेलं. भाग्यश्री, साऱ्या पाहुण्यांच्या समोर माझा अपमान होऊ नये असं वाटत असेल तर एकच पेग घ्या. भाग्यश्रीनं त्यांच्या हातून चषक घेऊन एक घोट घेतला. कडवट चवीचा घोट नाखुशीनं का होईना घशाखाली रिचवून चषक बापूंकडे परत देऊन टाकला.
या कृत्यानं आपल्या पतीवर तर काही परिणाम झाला नाही ना, म्हणून तिने त्याच्याकडे बघितलं. उत्तमला आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवणं अवघड गेलं. त्याच्या चेहऱ्यावरचा मत्सर, नाराजी तिने बरोबर टिपली. ती त्याला खेटून बसली. डार्लिंग, तुमच्या हातून मला विष पाजणार असाल तर खुशाल पाजा, मी प्यायला तयार आहे. विष पाजायची वेळ आली तर मी सुद्धा त्यात वाटणी घेईन की. अरे जिये तो साथ, मरे तो भी साथ. टाळ्यांचाच आवाज झाला. बापूंसह अनेकांनी उत्तमच्या डायलॉगला उत्स्फूर्त दाद दिलेली होती. वरकरणी उत्तमनं चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी तिच्या कृत्यानं तो काहीसा दुखावला गेला होता. त्याच्या अस्मितेला ठेच लागलेली होती. त्याच्या डोक्यात विचारांचा ज्वालामुखी खदखद असल्याची कुणकुण तिला लागलीच होती. पार्टीला आल्यापासनं बापू अधूनमधून तिच्याशी जवळीक करायला बघत होते. तिने प्रत्येक वेळी बापूंना चातुर्यानं बगल दिलेली होती. निमंत्रित पाहुणे एक एक करत आपापल्या वाहनांनी रवाना झाले होते. उत्तम आणि भाग्यश्री दोघेही निघाले होते. बापूंचा आग्रह त्यांना आडकाठी करू शकत नव्हता. पार्क केलेल्या फियाटजवळ तिघंही आले. त्यांनी सिगरेट केस काढली, एक बापूंना दिली, एक आपल्या ओठात पेलली. लायटर काढून दोन्ही पेटवल्या. नाकातोंडातून धूर सोडत भाग्यश्रीसाठी दार उघडलं. ती आत बसताच दार लावून गाडीला पुढून वळसा घालून ड्रायव्हिंग सीटकडे आला. बरं आहे बाप्पू, चालतो आम्ही. सांभाळून जा, भाग्यश्रीची काळजी घ्या. उत्तमला धुरानं असेल कदाचित, पण ठसका लागला. त्यानं तोंडातली सिगरेट रागानं बाहेर फेकून दिली. भाग्यश्री नेमकी कोणाची? धाडकन दार उडून इग्निशन की फिरवली, गिअर टाकला आणि चित्त्यानं झेप घेतल्यासारखी गाडी फाटकाकडे गेली. फाटकातून बाहेर रस्त्यावर आल्यावर तिने वेग पकडला. गाडी दृष्टीआड झाली तरी बापू कितीतरी वेळ गाडी गेली त्या दिशेला बघत खोळ्यासारखे उभे होते. भाग्यश्रीनं गोऱ्यापान मनगटावरील चिमुकल्या रिस्टवॉचवर नजर फेकली. 10:30 वाजायला आले होते. वाठारला पोचायला 1-1.5 तरी वाजेल नाही का? बघूयात ना. लिंब घाटात काही घोटाळा नाही झाला तर 12:30-1 पर्यंत पोचू की आपण. ती दचकली. म्हणजे बापू म्हणाले तसं अशुभ काही घडणार नाही ना? मला बाई भीती वाटतेय. घाबरू नकोस भाग्या, तसं काहीही होणार नाही. आणि मी असताना पुरे आता नीट चालवा गाडी, जशी आपली आज्ञा राणी सरकार. त्यानं हात स्टेअरिंगवर घेतला. समोरून येणाऱ्या वाहनांना साईड देत, पुढे धावणाऱ्या वाहनांना संधी मिळताच ओव्हरटेक करत फियाट वेगानं पुढं धावत होती. दोघांच्या मनातलं विचारांचं तारू त्याहीपेक्षा जोरात धावत असावं. भाग्या, कधी कधी मला तुझा एवढा राग येतो ना की वाटतं. काय वाटतं? दोन्ही हातांनी तुझा गळा दाबावा. मग खुशाल दाबा की, खुदकन हसून तिने सांगितलं. हसताना तिच्या गोबऱ्या गालाला गोड खळी पडायची. ती खळी पाहिली की उत्तम वेडा व्हायचा. त्याला वाटायचं त्या खळीत उडी मारून मरून जावं. पण यावेळी त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. पार्टीत बघावं तर सगळे तुझ्याकडे कसे वखवखलेल्या नजरेनं बघतायत. तो लाळ गोट्या बापू तर. म्हणून तर मी पार्टीला येत नव्हते. प्रत्येक वेळी प्रत्येक पार्टीत तुमची अशीच कुरकुर असते बाई. मी येत नव्हते तरी जबरदस्तीनं तुम्ही मला पार्टीला घेऊन येता, मग मी काय करणार? वाहनांचे हॉर्नचे कर्कश आवाज, ब्रेकचे चरमरण्याचे स्वर, यामुळे संपूर्ण रस्ता अनेक वाद्य वाजवत जागरण करत असावा असं वाटत होतं. कुठंच शांततेचा लवलेश नव्हता. लिंबघाटाचा रस्ता फुटतो त्या फाट्यावर पोहोचायला 11 वाजले. उत्तमनं मागच्या पुढच्या वाहनांचा अंदाज घेतला. उजवीकडे वळत असताना इशारा करून गाडी घाटाच्या रस्त्याला वळवली. अमावास्येच्या गर्द काळोखानं लिंबघाटात जाणाऱ्या रस्त्याचा गळा आवळला असल्याप्रमाणे रस्ता मरगळल्यासारखा वाटत होता. दूर घाटातून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झोतानं दोघांचं स्वागत झालं. दोघांची शरीरं अनामिक संवेदनेनं आक्रसली गेली. गाडी धावू लागली आणि गार वारा वेगात यायला लागला. काळोखात बुडालेला सारा परिसर,
रस्ता मोकळा सुनसान होता. मगासारखी वाहनांची रेटारेटी नव्हती की हॉर्नचा कर्णकर्कश आवाजही नव्हता. सगळं कसं मोकळं मोकळं आणि शांत शांत. किच्च काळोख, सुनसान रस्ता. भाग्यश्रीला भीती वाटायला लागली. अहो, आपण मुख्य रस्त्यानं गेलो असतो की. किती भीतीदायक आहे हा रस्ता. तिच्या खांद्यावर हात टाकून त्यांनी तिला जवळ ओढलं. यावेळी तिने प्रतिकार नाही केला. तासाभरात घाट संपवून पुढच्या रस्त्याला लागू आपण. आहे काय आणि नाही काय. पुढून येणारी खडबडीत डांबरी सडक वेगानं गाडी खालून मागे मागे जात होती. मुख्य रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचे ध्वनी अधूनमधून कानावर येत होते. लाईट्सचे फोकस चमकणं बंद झालं. हॉर्नचे ध्वनी अस्पष्ट होत लुप्त झाले. झुळझुळ वाहणारा गार वारा कानाशी रुंजी घालत शरीरावर रोमांच उठवत होता. सर्वत्र निशब्द शांतता. काळोख वारा कापत गाडी धावत होती. रस्त्याची वळणं, खाचखळगे प्रखर दिव्यानं उजळून निघत होते. आजूबाजूचा काळोख शांत होता. वळणं जास्त जास्त येऊ लागली. स्टिअरिंग व्हील तेवढ्या सफाईनं वळणं पार पाडायला मदत करत होतं. मगाशी दुतर्फा मोकळा असलेला परिसर आता झाडाझुडपांनी व्यापू लागला. वाऱ्याचा झोत, गारव्याची तीव्रता वाढू लागल्यावर त्यांनी खिडकीची काच वर चढवली. तिन्ही वर केली. मुक्तपणे वाहणाऱ्या थंड झुळका बंद झाल्या. दोघांच्या मनातली भीती, दडपण कमी न होता वाढायलाच लागलं. घड्याळाचे काटे 11:30कडे वाटचाल करत होते. येणारी वळणं गाडीला हलके फुलके खाली नेत होती. येणारं प्रत्येक वळण वळणाचा आडोसा धरून काहीतरी असेल का? आपल्या येण्याची वाट बघत दबा धरून बसलेलं. नको नको त्या दुष्ट शंका दोघांच्याही मनात येत असाव्यात. मनातल्या शंका बोलून दाखवायचं धैर्य दोघातही नसावं. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरनं त्याच्या मनात काय चाललंय याची कल्पना येणं शक्य नव्हतं. बापूंचं ऐकून लांबच्या रस्त्यानं गेलो असतो तर बरं झालं असतं, हा विचार कदाचित तो करत असावा असं तिला वाटलं. गाडीच्या प्रखर प्रकाशात रस्ता उजळून निघत होता. आजूबाजूची झाडी झुडपं माफक प्रमाणात उजळून निघत होती. बाकी सर्वत्र काळा किच्च काळोख. सारी झाडी चुपचाप उभी होती. एवढं घनदाट जंगल होतं तरी पक्ष्यांचा चिवचिवाट नव्हता की कुठल्या प्राण्याची गुरगुर नव्हती. एवढंच काय, पण बाहेर गार वारा वाहत असताना सुद्धा झाडांची पानं स्तब्ध होती. गोंधळ घालणाऱ्या वर्गात मारकुट्या मास्तरनं प्रवेश करतात जशी चिडीचूप शांतता पसरावी तशी शांतता होती. नाही म्हणायला गाडीचा मंद आवाज तेवढा होता. रहदारी नसली, दुर्लक्षित सडक असली तरी घाटातल्या रस्त्यात खाचखळगे कमी होते, वळणं मात्र अधिक होती. आपण येताना एवढीच वळणं होती का आत्ता जास्त वाटतायत? त्याच्या मनात हिशेब चाललेला होता. पुढचं वळण फार अवघड होतं. त्यांनी स्पीड कमी केला. स्टिअरिंग व्हील फिरवलं. काचेतून दिसणारा वळणाचा रस्ता, वाकलेला गज दाबून सरळ करावा तसा सरळ होत होत गाडीकडे यायला लागला. वळणा पाठीमागे काहीही दडलेलं नाही हे पाहून मनातलं ओझं थोडं कमी झालं दुसरं वळण येईपर्यंत. आसमंतातला काळोख, भयाण शांतता मोकळ्या मनात नाही ते शंका जन्म घेत होत्या. संभाषण चालू असलं तरी मनातल्या शंकांची शेपटं वळवळायची थांबत होती. हे लक्षात आल्यावर काय बोलावं त्या विषयाचं मनातल्या मनात संशोधन केलं. तासाभरात वाठार गाठून आपण शक्यता वाटतेय. एकाएकी गार वाऱ्याच्या झोतानं दोघेही शहारून गेले. खिडकीची काच लावली नाहीस का? तिने पाहिलं, काच खाली गेली होती. मगाशी तर लावली होती. बोलतच तिने काच वर घेतली. वारा कमी झाला.
बोलण्याचे विषय हरवल्याप्रमाणे दोघेही पुन्हा निस्तब्ध झाले. वेळ गेला. वाऱ्याच्या झुळका वाढल्यानं दोघेही शहारले. चारही खिडक्यांच्या काचा बंद होत्या, मग वारं कुठून येत होतं? काचा तर बंद आहेत, मग वारे कसे येत आहेत? मला काय ठाऊक. पुन्हा शब्दांची शिजोरी संपली. येणारा रस्ता वेगानं मागं जात होता. दुतर्फा घनदाट झाडी रस्त्याच्या रक्षणार्थ उभ्या केलेल्या फौजेसारखी सरसावून उभी होती. मोठी मोठी झाडं, दोन्हीच्या गॅपमधनं उगवलेली झुडपं, रानवेली यांनी अभेद्य तटबंदी केलेली होती. का कोण जाणे, कुठेतरी तटबंदीला डोबळा पाडून काहीतरी रस्त्यावर येईल ही भीती दोघांनाही वाटायची. त्यांनी समोरचा कप्पा उघडून लोडेड रिव्हॉल्वर बाहेर काढलं. ती दचकली. का हो? काही नाही ग, सावधगिरी म्हणून. काचेतून दिसणारा रस्ता, दुतर्फाची झाडी, त्यामागं लपलेला काळोख. जसा जसा लिमघाट जवळ येऊ लागला तसं तसं सारंच गूढ होत गेलं. रस्ता सुनसान, झाडी चुपचाप. तरीही वाटायचं झाडी श्वास रोखून आपली प्रत्येक हालचाल निहाळतीये. आपली हालचाल एक झाड दुसऱ्याला सांगतंय, दुसरं तिसऱ्याला. गाडीच्या वेगापेक्षाही अधिक वेगानं झाडांची ही संदेशवाहन यंत्रणा पुढे पुढे जातीये. पुढे येणारी झाडं आपली वाट पाहतायत. गाडी धावत होती. पुढे येणारा रस्ता, बाजूची झाडी भयचकितपणे दोघंही बघत होते. मृत झाल्याप्रमाणे सारा परिसर शांत होता आणि ती शांतता आता असह्य वाटायला लागली होती. एखादा गुंड दरोडेखोर परवडला, पिस्तुलाच्या धाकानं पिटाळून तरी लावला असता, पण ही फसवी शांतता, ही स्तब्धता, घनदाट झाडांची तटबंदी, फसवे वारे, याचा प्रतिकार कसा करायचा? लिंबघाट सुरू झाला आणि उत्तमनं ब्रेक लावला. ब्रेकचा आवाज होऊन गाडी थांबली. तिची नजर बारकाईनं रस्त्यावरून दुतर्फाच्या झाडांवरनं फिरली. काहीही बदल नव्हता. झाडी रस्त्याच्या दोन्ही अंगानं योग्य अंतर राखून उभी होती. काय झालं? तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्यांनी खिशातनं रुमाल बाहेर काढला. चेहऱ्यावर, मानेवर नसलेला घाम पुसला. सावकाश रुमालाची घडी करून खिशात ठेवली. डॅशबोर्ड शेजारच्या कप्प्यातनं एक चपटी बाटली बाहेर काढली. तिचं बूज फिरवलं, ती तोंडाला लावली. पार्टीत कमी झाली होती का? 4-2 घोट घेऊन बाटली बंद करून कप्प्यात ठेवून दिली. तुला ठाऊक आहे का, इथं उजवीकडे फारच कमी अंतरावर विलक्षण खोल दरी आहे. काळदरी म्हणतात तिला. तिथून खाली गेलेल्या इसमाचा तुकडाही सापडत नाही. पुरी मिल्ट्री आणली तरी दरीतले अवशेष शोधून काढणं शक्य होत नाही. बाई ग, इतकी भयंकर दरी आहे का ती? पण मग तुम्ही इथे वाईट जागी कशाला उभी केलीत गाडी? चलूयात ना आपण. आपण नाही, इथून पुढे जाणार असेल तर फक्त मी एकटा. ती अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. घाई नसल्याप्रमाणे त्यांनी सावकाश सिगरेट केस काढली. सिगरेट ओठात पकडली. लायटर काढून शिलगावली. सिगारेट केस, लायटर पिस्तुलाजवळ ठेवलं. 2 दमदार झुरके घेतले आणि सगळा धूर तिच्या तोंडावर सोडला. शी, काय हा चावटपणा? दोन्ही हातांनी धूर झटकत ती म्हणाली, भाग्या, इथवरच तुझी माझी सोबत होती. आता तुझा प्रवास संपला. एकेका शब्दावर जोर देत तो म्हणाला. काय म्हणताय काय तुम्ही? घाबरून तिने विचारलं. मला काय म्हणायचं आहे ते तुला सारं माहिती आहे आणि तुला हे पण लक्षात येईल की मी हे का करतोय. हे बघा उत्तम, थट्टा पुरे करा आणि चला बघू. माझ्या जीवाची तगमग व्हायला लागली आहे. काळजी करू नकोस, ती तगमग लवकरच शांत होणार आहे.
उत्तम, पुरे ना आता. इथे पलीकडे काळदरी आहे, त्याची ओळख मी मगाशीच सांगितली. तर त्या दरीपर्यंत मी तुझी सोबत करेन. तिथून खालचा प्रवास तुला एकटीला करावा लागणार आहे. तरी मी सांगत होते जास्त घेऊ नका. काही बाई बरळायला लागला तुम्ही. मी बरळत नाही आहे भाग्या. मीठ ऐक. तू काळदरीत उडी घेतलीस हे या कानाचं त्या कानाला कळणार नाही. उत्तम, उत्तम, अचानक काय झालं आहे तुम्हाला उत्तम? तिला हुंदका आवरता आवरेना. ओंजळीत तोंड खुपसून ती रडायला लागली. तो शांतपणे सिगरेटचे झुरके घेत राहिला. सिगरेट संपल्यावर उरलेला तुकडा दार उघडून बाहेर फेकला. आता ड्रामा पुरे. लवकर चल काळदरीकडे. मी येणार नाही, ठाम निश्चयानं ती उद्गारली. तुला यावंच लागेल. पण का? भाग्या, आजवर खूप सहन केलं आहे मी. माझी सहनशक्ती संपली आहे. जेवढा मी विचार करतो तितकी माझ्या डोक्याची राख रांगोळी होती आहे. तू कुठली, कोण हे आजवर मला ठाऊक नाही. तुझ्या लावण्याला भुलून तुझं कुळ पाहिलं नाही, घर पाहिलं नाही, नातेवाईक कोण ते पाहिलं नाही. लक्तर लपेटून भीक मागत दारोदार फिरत होतीस. तुला मी माणसात आणलाय. रस्त्यावर पडली होतीस. तुला घरदार दिलं, कपडे लगते, दागदागिने, खाणं पिणं, गृहसौख्य, सारं काही तुझ्या पायावर घातलं. त्याचे हे पांग फेडलेस तू. काय उणं घडलं माझ्याकडनं? 1.5 महिन्यांपूर्वीची ओळख. लग्न पाठ न लावता मला तुम्ही जवळ केलीत. पत्नी म्हणून माझा स्वीकार केलात. जन्मोजन्मीचे ऋण झालेत माझ्यावर, मानते ना मी. ऋण फेडण्यात मी कसलीही कुचराई केलेली नाही. पती परमेश्वर मानते मी तुम्हाला. तनामनानं तुमची सेवा केली. तुमच्या सुखदुःखात समान वाटा उचलला. या जगात तुमच्याखेरीज मला आहे तरी कोण? तुम्हीच माझे स्वामी आहात, प्रतिपालक आहात. आता तारा किंवा मारा. एवढं भोळेपण दाखवू नको मला. तुझं कारस्थान कळून चुकलंय मला. कारस्थान माझं? वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. त्या बापूशी माझ्यासमोर किती सलगी करायची? जनाची नाही तर मनाची तरी. माझ्या अपरोक्ष तो घरी काय येत होता? बापू तुमचे जीवश्च कंठस्थ मित्र. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्त ओळखता. मग त्यांनाच का नाही विचारत तुम्ही? मी तुला विचारतोय, का येत होता तो मी नसताना? तुम्हाला ते चांगलंच ठाऊक आहे. माझ्या तोंडून वदवून घेण्यात कुठला पुरुषार्थ दाखवताय तुम्ही? मला तरी कळू देत ना काय काय रंगांची उधळण चालू असते ते. शी, किती पापी विचार आहे तो तुमचे. माझ्यावर भलते सलते आरोप करू नका. मी पवित्र आहे का नाही आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. बापू अधूनमधून आपल्याकडे, आपल्या घरी येतात. त्यांच्या येण्याच्या वेळा तुम्हाला चांगल्या ठाऊक आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या येण्याच्या वेळेला तुम्ही जाणून बुजून अन्यत्र जाऊन थांबता. घरी येत नाही तुम्ही. चोप थोबाड फोडीन. सत्य कोणाला घाबरत नाही किंवा दाबून ठेवल्यानं दडत नाही. आज ना उद्या त्याचं प्रखर तेज उजळून निघाल्याशिवाय राहत नाही. तुमचा कर्मभाग साधून घेण्यासाठी, टेंडर पास होण्यासाठी बापूंना माझं प्रलोभन दाखवलं तुम्ही. मी खुबीनं त्यांच्या मनातला हेतू जाणून घेतला. पैसा आसक्तीच्या हव्यासापायी माणूस किती अधोगतीला जातो ते सुद्धा मी अनुभवलं. माझा बळीचा बकरा बनवून माझ्यावरच कुलटेपणाचा आळ आणायची योजना तुमचीच. सारं समजून चुकले मी. चुप्प बैस. आता का चूप म्हणता? चूक तुमची, निस्तरायची मी. तुम्ही साव आणि मी चोर. उलटा न्याय म्हणायचा का? आजवर बापूंना खेळवत ठेवलंय मी. स्पर्श, धक्काबुक्की झाली तरी काळीमा लागेल असं कृत्य माझ्याकडून घडलेलं नाही आणि घडूही देणार नाही. तुमचीच योजना तुमच्यावर उलटते बघा. खोटं खोटं सांगतेस तू. चूक सगळी तुझीच आहे. ज्याच्या मनात चोर दडलाय ना त्याला सगळे चोरच दिसतात. मला चोर म्हणतेस तू. त्यांनी खाडकन तिच्या श्रीमुखात ठेवून दिली.
रस्त्यावर पडलेली भिकारीण तू. भाग्यश्री स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. मारा मारा, आणखीन मारा मला, खोटे नाटे आळ घेऊन मारा. तुम्ही तरी स्वच्छ तांदळासारखे आहात का? मी निष्कलंक आहे. आणि ती कविता? गप, तिचं नाव नाही काढायचं. तिचं नाव घ्यायची ही लायकी नाही आहे तुझी. माझं तिच्यावर प्रेम आहे, तिचं माझ्यावर निस्सीम प्रेम आहे. मग तिलाच जवळ घ्यायची नाही का? आता तर तेच ध्येय आहे ना माझं. तिला जवळ घ्यायची तर मला का जवळ केलं? मी काय तुमच्या मागे लागले होते कसंही करा मला जवळ करा म्हणून? तुम्हीच माझ्या मागे लागला होतात. माझ्या कुळाचा पत्ता नाही, घरदार नाही, आईबाप नातेवाईकांचा पत्ता नाही. हे सगळं ठाऊक असून माझा स्वीकार करायला तुम्ही वेडे झाले होतात. माझ्या रूपाची एवढी जबरदस्त मोहिनी तुम्हाला पडली होती, या दोष तुमचा का माझा? मला जवळ केलं, लग्न न करता नाव दिलं, घरदार दिलं, सुरक्षितता दिली, स्थैर्य दिलं, जीवनाची एक दिशा दिलीत. उपकार आहेत तुमचे, पण त्याची किंमत तुम्ही वसूल केलीतच ना. फुकाफुकी कोण एवढा त्याग करेल का? स्वार्थ असल्याखेरीज कुणीही कुणाचं भलं करत नाही. विचार करा ना, मी रूपवान नसते, काळी बेंगरुळी असते तर मला जवळ केलं असतात तुम्ही? घरदार, नाव, सौख्य, वैभव बहाल केलं असतात तुम्ही? रूपवान जोडीदार मिळाला, स्वर्गीय सुख अखंड अनुभवलं, मन भरलं. नेहमी तूप रोटी खाणाऱ्याला सुद्धा वीट येतो. तुमची तीच गोष्ट घडली. कविता गोरी नाही, सावळी आहे, नाकी डोळी नीटच आहे, त्यामुळे आकर्षक वाटते. त्यामुळे आता माझ्यापेक्षा ती जास्त आवडायला लागली. तिला जवळ करायचं तर माझी अडचण. मला दूर केल्याशिवाय हे साध्य होणार नव्हतं. मग मला दूर करायचं, पण कसं? नेमकी संधी चालून आली. एक भलं मोठं टेंडर मिळालं, पण ते पास करायचं तर बापूंना खुश करावं लागणार होतं. निव्वळ ओली पार्टी देऊन भागणार नव्हतं. त्यासाठी माझा बळी द्यायची योजना आखली गेली. उत्तम उत्तम, तुम्हाला मी पती परमेश्वर मानलं. माझं हृदय उघडून बघितलं तर त्यात तुमचीच देवप्रतिमा दिसली असती. पण तुम्ही तर माझाच काटा काढायला निघालात. तुमची योजना सफल झाली असती तर मी कुलटा ठरले असते, पण माझ्या जागरूकतेनं योजना उधळली गेली. आता खोटे नाटे आरोप करून मला दरीत ढकलून द्यायची योजना केलीत आणि मग कवितेला घरात आणून ठेवायची, असंच ना? अगदी बरोबर आहे. पण ही योजना मी सफल होऊ देणार नाही. काय करशील ग तू? मी वाटेल ते करीन. साऱ्या जगाला ओरडून ओरडून सांगेन, सरकार दरबारी धरणं देईन, न्यायालयाच्या उंबरठ्यावर डोकं आपटीन. एवढं सारं करायला तू राहशील तेव्हा ना. तू तर काळदरीत जाणार आहेस. नाही गेलीस तर मी ढकलून देईन. नाही, तुम्ही असं करू शकणार नाही. मी ओरडीन, किंचाळीन. बापू काय म्हणाले आठवत आहे ना? 20-25 किलोमीटरपर्यंत गाव शिवार काही नाही, म्हणून तर मी हे स्थळ निवडलं आहे. तुला ती काळदरी खूप आवडेल बघ. नाही, तुम्ही असं करणार नाही. तेवढं धाडस होणार नाही तुमच्याकडनं. मला घाबरवण्यासाठी तुम्ही असं बोलताय. नाही भाग्या, नाही. शेवटच्या क्षणी मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तुला माझं धाडस ठाऊक नाही. जांब गावच्या शांताला मी पाहिलं आणि प्रथमदर्शनी मी तिच्यासाठी वेडा झालो. ती विवाहिता होती तरीही माझ्या मनात ठसली. तू भेटण्याआधीची ही गोष्ट. झालं असेल 1-1.25 वर्ष. आता डिटेल सांगत बसायला वेळ नाही. एवढंच सांगतो, तिला फूस लावून इथे घेऊन आलो. कार्यभाग साधून सरळ काळदरीत धाडून दिली. तिचाही तपास अद्याप लागलेला नाही. मला मारल्यावर पोलीस पकडतील तुम्हाला. त्यांना कळेल तेव्हा ना. तोवर आठवडे जातील, महिने जातील, आणि तोपर्यंत जंगलातली श्वापदं हाडसुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत. शांता जशी गायब झाली तशीच तू सुद्धा होशील. आधी शांता, मग मी, नंतर कविता. तिच्यापासून मन भरलं की भाग्या, तुझ्या कल्पनाशक्तीचं कौतुक करावंसं वाटतंय बरं का.
कवितेतला रस संपला, तिच्यापेक्षा आणखीन सरस पोरगी भेटली तर तिलासुद्धा तुमच्या भेटीला देन पाठवून. हे चक्र कुठपर्यंत चालणार? जोवर या मनगटात ताकद आहे, शरीरात जोम आहे, तोपर्यंत. उत्तम, मला मारू नका, मला सोडून द्या. मी तुमच्या आयुष्यातनं दूर निघून जाईन. पुन्हा कधीही तुमच्या जीवनात डोकावणार नाही मी. तिच्या डोळ्यातनं अखंड धारा लागल्या. नाही भाग्या, नाही. अगं, जखमी केलेल्या नागाला आणि दुखावलेल्या स्त्रीला जिवंत सोडू नये असं म्हणतात. आता खाली उतर. पिस्तुलाची नळी तिच्यावर रोखत तो पुढे सरकला. उत्तम, उत्तम, मला क्षमा करा उत्तम. रडत ती मागे सरकली. दार उघडून बाहेर आली. एका हातात चार्जिंग टॉर्च आणि दुसऱ्या हातात रिव्हॉल्वर घेऊन तो सुद्धा उतरला. पळून जायचा विचारसुद्धा करू नकोस. गोळ्या घालून मारीन. मुकाट्यानं मी सांगतोय तसं चल. उत्तम, उत्तम, मला. हुंदक्याच्या मधल्या गॅपमधनं तिची विनवणी चालूच होती. चल, या झाडीतनं पलीकडे चल. ती झाडांची तटबंदी फोडून पलीकडे गेली. हातापायातलं सारं त्राण संपल्याप्रमाणे पाय ओढत ओढत चालत होती. लवकरच दोघे इच्छित स्थळी पोचले. आता त्या कठड्यावर उभी राहा. ती कठड्यावर उभी राहिली. पुढे झाडी दिसत नव्हती. काळोखाची अवाढव्य पोकळी होती. गार वारा भरारा वाहत होता. आता मारुडी. तिने तोंड वळवलं. त्यांनी प्रकाशाचा झोत तिच्या तोंडावर टाकला. आसवांनी तिचे गाल भिजले होते. डबडबलेल्या नेत्रांनी तिने उत्तमकडे बघितलं. दोन्ही हात उचलून नमस्कार केला. त्यांनी पुढे होऊन तिला धक्का दिला. एक दीर्घ किंकाळी काळोखाचा गर्भ चिरत निघून गेली. दुसऱ्याच क्षणी झाडाच्या फांद्या, पानं तुटण्याचे आवाज, दगड निखळण्याचे आवाज यायला लागले आणि मग थोड्याच वेळात सारं काही शांत शांत झालं. रिव्हॉल्वर बगलेत पकडून खिशातला रुमाल काढून त्यांनी चेहरा, मान खसाखसा पुसलं. वेगानं झाडी पार करून डांबरी सडकेवर आला. रस्ता सुनसान होता. झाडी चुपचाप होती. गाडीचे प्रखर दिवे चालूच होते. लांब लांब ढांगा टाकत त्यांनी रस्ता पार केला. गाडीचं दार उघडून आत बसला. भाग्यश्री बसली होती त्या रिकाम्या सीटवर. टॉर्च आणि रिव्हॉल्वर ठेवलं. मगाची चपटी बाटली काढून तोंडाला लावली. काही पेग पोटात गेल्यावर गेलेलं धैर्य हळूहळू गोळा व्हायला लागलं. गाडीतली लाईट लावून समोरच्या आरशात आपलं मुखकमल न्याहाळलं. कपाळ, गाल, मान घर्मबिंदूंनी डबडबलेली होती. मी घाम पुसू का? त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. गर्रकन वळून मागच्या सीटवर बघितलं. मागल्या सीटवर काळी सावळी पण आकर्षक चेहऱ्याची यौवना निवांत पहुडलेली होती. आईला काव्या, तू इथे काय करणार? तू पार्टीला मौज करणार? मी काय शिळे तुकडे चावत बसू का? मीही आले मग. अगं पण आलीस कशी? कशी काय? सरळ तुझ्या गॅरेजमध्ये घुसले, मागच्या सीटवर दडून बसले. मला ठाऊक होतं तुम्ही दोघं पुढच्या सीटवर बसून जाणार. पार्टीत गेल्यावर तुम्ही दंग झालात. संधी साधून मी खाली उतरले. तुमचं पेयपान चाललं होतं. तेव्हा तुमची नजर चुकून खाद्यपदार्थांचा समाचार घेतला. बापूंचा आणि तुमचा निरोप समारंभ चालला होता त्यावेळी पुन्हा गाडीत येऊन बसले. आईला काव्य, किती घाबरवलं होतंस मला. तुला वाटलं भाग्यश्रीच परत आली का काय? हो ना? हो ना. माझी तर दातखिळी बसायची पाळी आली होती. किती भीत राहीस रे तू. पण तू सगळं पाहिलंस? नाही, सगळं पाहायला नाही मिळालं. केवळ तुमची भांडणं ऐकली. भविष्यात माझा काय सत्कार होणार आहे ते सुद्धा ऐकलं मी. काव्या वेडे, अगं ते सगळं तिच्या समाधानासाठी बोललो. अगं तू तर माझा प्राण आहेस. तुझ्या वाचून क्षणभरसुद्धा मी राहणार नाही.
तुझी प्राप्ती होण्यासाठी तर तिला आपल्या मार्गातनं हटवणं अतिशय आवश्यक झालेलं होतं. ते मी करून टाकलं. तुझ्या लक्षात येतं आहे ना? उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. आलं सगळं लक्षात आलं आहे माझ्या. अगं पण तिथे काय करतेयस? तू पुढं ये ना. आपण आजची रात्र गाडीतच सेलिब्रेट करूया. आले रे माझ्या लाडक्या. आईला कव्या, खरंच माझ्या काळजाचं पाणी केलंच बरं का तू. मला वाटलं. कविता खो हसायला लागली. दार उघडून ती बाहेर आली. दार बंद करून ती पुढच्या दाराकडे आली. त्यानं डावीकडे झुकून तिच्यासाठी दार उघडलं. उत्तम, काय मस्त हवा पडली आहे. शांत सुनसान रस्ता, सभोवताली घनदाट जंगल, रस्त्याच्या मधोमध गाडी आणि गाडीत केवळ आपण दोघं. ती आत आली. त्यानं मगाच्या बाटलीचं टोपण काढून तिला ऑफर केली. घे की कवी. आकस्मिकपणे बाटली त्याच्या हातून गळून पडली. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला. तो म्हणाला, तू 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 पुढे त्याला शब्दच सापडेनार. येस, तुझी स्मरणशक्ती ग्रेट आहे उत्तम. अजून माझी ओळख विसरला नाहीस वाटतं. अरे मीच ती तुझी पहिली शिकार शांता. नंतर भेटलेली भाग्यश्री मीच आणि कवितासुद्धा मीच. अत्याचार करून मला काळदरीत ढकलून दिलंस खरं, पण मला मुक्ती मिळाली आहे कुठे? सख्या भावासारखं मानलं मी तुला आणि तूच माझा घात केलास. भाग्यश्री बनून तुला भेटले, तुला खेळवलं, तुझ्यातलं चंचल प्रेम अनुभवलं, मत्सर अनुभवला आणि तुझ्यातल्या कामांध सैतानसुद्धा अनुभवला. वाटत होतं की मनासारखा जोडीदार मिळाल्यावर तुझ्यातला पाशवी सैतान संपेल. पण कसं काय? दिवसेंदिवस सैतानाची वाढ होत राहिली. रूप बदलून तुला खेळवण्याचं चक्र आणखीन लांबवता आलं असतं, पण कंटाळा आलाय रे मला. आता तुझ्या कर्माची परतफेड कधी करीन असं होऊन गेलंय मला. तेव्हा आता. स्वतःला सावरून झटकन त्यांनी रिव्हॉल्वर हातात घेतलं. नाही रे उत्तम, नाही. आता त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हवं तर सगळ्या गोळ्या झाडून बघ. ते झालं की मग तिकडे चलूया. अरे तुलाही एकदा कळू देत ना काळदरीची खोली किती आहे ते. श्रोते हो, ही होती र नेलेकर यांची भय गूढकथा चक्र. ही गूढकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा. या गूढकथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडून चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.